आता शेतात हरभरा पेरलेला आहे. हो. आता कसलं काम चालू? आळ्यांचं प्रमाण आहे थोडंफार आणि थोडं हे जे पावसामुळे आहे ना हं. थोडं चिखल बिकल झालेलं आहे, दुसरं काही नाही आहे. अच्छा. हां, पाहिजे तसा काही पाऊस एवढा त्रासदायक नाही आहे एवढा, पण तो नंतर समजेल आपल्याला. हे थोडं धुक्यामुळे हे वातावरण नील झालं हं, तर हं. लगेच कळून येईल. त्याचं त्यानंतर परिणाम परिणाम होईल, हो. बिलकुल होईल त्याच्यावर. आता काही प्रमाणात हा, आळ्यांचे प्रमाण वाढलेलं आहे थोडंसं. हां, हां. आता आणि थोडंसं हे शेतामध्ये काय पावसामुळे थोडं हे तणगीन म्हणजे त्याला काय म्हणतात तुमच्या याच्यामध्ये तणच म्हणतात ना. हां, तणच हा, एक थोडंफार झालं त्यामुळे आळ्यांचं प्रमाण बी वाढेल, कारण हिरवटपणा जास्त येतो. जास्त येतो. हम्म. आता कसलं कामं चालू आहेत? हा, कोळपणी चालू आहे, निंदणी चालू आहे. निंदणी चालू आहे. हा, कोळपणी थोडं कोणी फवारणी. अच्छा. हा, जर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला तर मग फवारणी फवारणी अजून एक दोन फवारणी जास्त द्यावा लागेल. जास्त द्यावा लागेल. हो. म्हणजे तो खर्च वाढेल. खर्च वाढेल. अच्छा. पण आता पीक परिस्थिती चांगली बरी आहे. बरी आहे. हो. अच्छा. अजून तर आपण काही सांगू शकत नाही, कच्चा पाला आहे. बरं. अजून त्याला फुल पण लागलेलं नाही. हम्म, हम्म, हा. नंतर समजेल हे. नंतर पुढच्या आठवड्यात कडून जेव्हा आपल्याला जेव्हा येईल फुल फाल काही येईल ना, हं, हं. त्याच्यावरून समजेल किंवा जमिनीचा कोरडपणा किंवा काही झाला याचा दुवारीचा, हं, हं. तेव्हा कळेल. काही भागामध्ये अजून मर रोगाचा बी हा, प्रादुर्भाव म्हणजे थोडस मर रोगाचं म्हणजे त्याला हे लागलेलं आहे, काय म्हणतो त्याला आपण, बुरशी- कीड लागलेला कीड. बुरशी सारखा. बुरशीला. हो, बुरशी लागलेली आहे जास्त पावसामुळे म्हणजे हे. हं, हं. हा, काय